गोवा बनावटीच्या दारूची बेकायदा वाहतूक करणाऱ्या बोलेरो टेम्पोवर इन्सुली दत्त मंदिर जवळ राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या इन्सुली पथकाने मोठी कारवाई केली। या कारवाईत गोवा बनावटीच्या विदेशी दारूचे 35 बॉक्स आणि एक चारचाकी वाहन असा एकूण 8,49,320 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या प्रकरणी दारूची अवैध वाहतूक करणाऱ्या तंजील सईद शेख वय 27 राहणार सावंतवाडी याला ताब्यात घेण्यात आले आहे। राज्य उत्पादन शुल्काच्या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार इन्सुली परिसरात संशयास्पद वाहनांची तपासणी केली जात होती। आज सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास गोव्याहून सावंतवाडीच्या दिशेने येणाऱ्या महिंद्रा बोलेरो कॅम्पर MH08W1856 या वाहनाला अडवण्यात आले। वाहनाची झडती घेतली असता पाठीमागच्या हौद्यात भाजीपाल्याच्या रिकाम्या कॅरेट खाली लपवून ठेवलेला दारूसाठा आढळून आला। यात विदेशी दारू 35 बॉक्स किंमत अंदाजे 3,49,320 रुपये, महिंद्रा बोलेरो कॅम्पर वाहन किंमत 5 लाख असा एकूण 8,49,320 रुपयाचा मुद्देमाल ताब्यात घेतला। ही कारवाई आयुक्त डॉक्टर राजेश देशमुख, सहआयुक्त प्रसाद सुर्वे, विभागीय उपायुक्त विजय चिंचाळकर आणि सिंधुदुर्गच्या अधीक्षक कीर्ती शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। पथकात दुय्यम निरीक्षक धनंजय साळुंखे, विवेक कदम, जवान रणजित शिंदे, दीपक बायदंडे, सतीश चौगुले, अभिषेक खत्री आणि सागर सूर्यवंशी यांचा समावेश होता। पुढील तपास दुय्यम निरीक्षक विवेक कदम करत आहेत।